निलंग्यामध्ये वेगवेगळे पॅनल आपापल्या ताकदीने लढताना आपल्याला दिसून येत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचं पॅनल आहे, बीजेपीचं पॅनल आहे, त्याचबरोबर आणखी एक स्थानिकचं पॅनल कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब निलंगा शहर विकास पॅनल हे सुद्धा एक पॅनल इथं मोठ्या ताकदीने लढताना आपल्याला दिसून येते। वेगवेगळे विकासाचे मुद्दे घेऊन ते सुद्धा जनतेमध्ये जात आहेत, लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यांचं म्हणणं इथं जनतेला सांगत आहेत। पॅनलचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जे आहेत माजी नगरसेवक पठाण मोहम्मद खान हुसेन खान हे सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात आणि समजून घेऊयात की निलंग्याची निवडणूक सध्या कशा पद्धतीने पुढे जाते। सर, मागच्या अनेक वर्षापासून तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहात आणि आता सुद्धा एक नवीन पॅनल काढून तुम्ही या ठिकाणी उमेदवारी तुमची भरलेली आहे, तर काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीने ही निवडणूक पुढे जाते आणि काय निलंग्यातील महत्त्वाचे मुद्दे सध्या चर्चेले जात आहेत? मी 35 वर्षापासून निलंगेकर साहेब यांचं निष्ठावंत म्हणून काँग्रेस पक्षात कार्य करत आहे आणि चालू नगरपरिषद निवडणुकीमध्ये अशोक पाटील निलंगेकर यांनी माझं नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीसाठी नाव दिलं होतं आणि दुसरे 3 नाव होते। निष्ठावंत सर्वात सिनियर सर्व बाबीनं कॅलिबर असताना मला डावलून 10 पक्ष बदलून आलेले, भाजपकडून नगराध्यक्ष राहिलेले आणि बरेच पक्ष बदलून परवाच काँग्रेसमध्ये आलेले शेख हमीद यांना उमेदवारी देण्यात आली, मला डावलण्यात आलं आणि काँग्रेसचे बरेच आमचे सक्षम उमेदवार असताना त्यांनासुद्धा डावलण्यात आलं, काँग्रेसनं तिकीट दिलेलं नाही। यामुळं कर्मवीर डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर विकास पॅनल या नावानं पॅनल काढून आम्ही नगराध्यक्ष आणि आमच्यासोबत नगरसेवक उमेदवारासाठी नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी आम्ही पॅनल करून लढत आहोत आणि जनता आम्हाला आमच्या पाठीशी आहे आणि जनतेच्याच मागणीवरून आम्ही पॅनल करून लढत आहोत। ठीक आहे, मग आता कोणते नेमके मॅनिफेस्टोमध्ये आपल्या मुद्दे आहेत विकासाचे आणि काय सांगतात तुम्ही लोकांसाठी? आता बऱ्याच दिवसापासून नगरपालिका ही भाजपच्या ताब्यात होती, पण म्हणावं तसे विकास झालेला नाही निलंग्याचं आणि निलंग्यात बरेच विकासाचे मुद्दे आहेत। पिण्याचं स्वच्छ पाणी देणे, मूलभूत सुविधा रस्ते नाल्या करणे, मुलासाठी खेळाचं स्टेडियम करणे, बरेच विकासाचे मुद्दे आहेत। निलंगा शहराला सुशोभित शहर आणि सुंदर शहर करायचं आमचा हेतू आहे। निलंग्यात जास्तीत जास्त विकास जेवढं करता येईल प्रयत्न करून तेवढं विकास करायची आमची इच्छा आहे। ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात कसा चांगला विकास करता येईल हे त्यांचं ध्येय इथं त्यांनी आपल्याला बोलून दाखवलेलं आहे। तर सर, पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण प्रचार करताय, लोकांमध्ये फिरताय, कोणकोणत्या गोष्टींचा तो आपल्याला सामना करावा लागतो, कुठले आव्हान आहेत आणि कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? नाही, नागरिकाचं सर्वात महत्त्वाचं स्वच्छतेचा विषय आहे। स्वच्छता बिलकुल या गेल्या 8-9 वर्षांमध्ये झालेली नाही आणि ह्या 4 वर्षात प्रशासक असल्यामुळं फार लोकांची हेळसांड झालेली आहे, लोकांची कामं झालेली नाहीत, लोक प्रशासनावर नाराज आहेत। गेल्या नगरपालिका ज्यांच्या ताब्यात होती त्यांच्यावर बी लोक नाराज आहेत आणि लोक सध्या सर्व पक्षावर नाराज आहेत। म्हणून लोक हे पक्षाच्या ऐवजी विकास पॅनल हे एक चांगलं कार्य करेल म्हणून आमच्या पाठीशी आहेत। ठीक आहे, म्हणजे एकंदरीत लोक सगळ्याच पक्षावर नाराज आहेत असं सरांचं म्हणणं आहे आणि हे जनतेचं पॅनल आहे, जनतेनं उभा केलेलं हे पॅनल आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणात लोक याला सहकार्य करतील आणि करत सुद्धा आहेत असं सुद्धा त्यांनी इथं सांगितलेलं आहे। तर सर, जे पक्षाचे अधिकृत पॅनल असतात त्यांना तर पक्षाचं चिन्ह आहे, आता आपलं एक नवीन पॅनल या ठिकाणी उभारलेलं आहे, तर मग आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो की आता आपलं निवडणूक चिन्ह काय? तर एकंदरीत आपलं असेल नगराध्यक्षपदाचं चिन्ह आणि त्याचबरोबर इतर नगरसेवकासाठी जे आहेत ते चिन्ह कसे आहेत? आता आमच्या कर्मवीर डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर पॅनलमध्ये नगराध्यक्ष उमेदवार म्हणून मला छत्री चिन्ह मिळालेलं आहे आणि आमच्या पॅनलच्या काही उमेदवारांना रुलर आणि काही उमेदवारांना अंगठी हे चिन्ह मिळालेले आहेत। ओके, तर छत्री आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे असं बाकीचे चिन्ह इथं भेटलेले आहेत। खरं म्हणजे हे पॅनल जनतेचं आहे, सरांनी सांगितलं काँग्रेसमधलं एक नाराज गट म्हणूयात आपण म्हणायला सुद्धा हरकत नाही, तर त्यांचे या ठिकाणी हे पॅनल त्यांनी उभा केलेलं आहे। आता आपण सरांना शेवटचा एक प्रश्न विचारू की सर, काय आव्हान करू इच्छिता निलंग्यातील जनतेला, निलंगेकर सगळ्या लोकांना, जनतेला, आणि या माध्यमातून काय सांगू इच्छिता? नाही, निलंग्याची सर्व जनता हे 50-60 वर्षापासून डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी होती आणि आता काँग्रेसचे निष्ठावंत निलंगेकर साहेबाच्या लोकांना डावलून दुसरे लोक काँग्रेस
उमेदवार उभं केले आणि ते जे काही निष्ठावंत नाहीत आणि सर्व नवीन दुसऱ्या पक्षातून विरोधी पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले अशा लोकांना उमेदवारी मिळालेली आहे. तर जनता ही स्वर्गीय कर्मवीर डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विचाराची आणि त्यांना मानणारी निलंग्याची जनता आहे. आणि हे जनतेला आम्ही असं आवाहन करतो की निलंगेकर साहेबाची निष्ठावंत म्हणून आमच्या पॅनलला सर्वांनी मदत करावी आणि मतदान करावं आणि मला आणि आमच्या पॅनलला निवडून द्यावं. 30 वर्ष सलग मी नगरसेवक असल्यामुळं फार मोठा अनुभव मला नगरपालिकेचा आहे आणि मी माझ्या वार्डाचा संपूर्ण विकास करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर 25-30 वर्ष निलंग्याच्या सर्व भागातील कार्य केलं आहे, लोकांचे कामं केले आहेत. म्हणून निलंग्याच्या जनतेला असं विश्वास आहे की मी 25-30 वर्षापासून स्वच्छ कॅरेक्टर, एकतर स्वच्छ कॅरेक्टर आणि काम करणारा माणूस म्हणून अशी माझी ख्याती आहे. आणि निलंग्याची जनता मला निवडून दिल्यानंतर निलंग्याचं नक्कीच चांगलं विकास होईल हे निलंग्याच्या जनतेला विश्वास असल्यामुळं जनता आमच्या पाठीशी आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांना आणि संपूर्ण पॅनलला निवडून द्यावं जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीने पुढे काम करू असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब निलंगा शहर विकास पॅनल असं त्यांचं पॅनल आहे. आणि नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार आहेत पठाण मोहम्मद खान हुसेन खान सर त्यांचं निवडणूक चिन्ह हे छत्री आहे. आपण त्यांच्यासोबत आता चर्चा केलेली सविस्तर बघूयात. येणाऱ्या काळामध्ये आता अवघ्या काही दिवसांवर निवडणूक आहेत, कशा अनुषंगानं ही निवडणूक पुढे जाते, जनता या सगळ्याबद्दल काय विचार करते आणि नक्कीच जनता एका चांगल्या उमेदवारांनी निवडून दिली याबद्दल काही शंका नाही. कारण आता जनता बऱ्यापैकी हुशार झालेली आहे. आता कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आपल्यासाठी आणि विकासासाठी जो उमेदवार काम करेल त्यांनाच ही जनता निवडून देईल याच्यामध्ये काहीच शंका नाही. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी निलंगा.